रुपालीताई चाकणकर या संविधान पदावर ताई नका म्हणू, तिला रुपाली चाकणकर म्हणा. ताई म्हणायच्या लायकीची नाही ती ना, ती ताई आहे ना, माई आहे, बाई आहे. तर हे महाराष्ट्रामध्ये ही किळसवाणी घटना घडत आहे. तुम्ही आंदोलन करताय, काय अपेक्षा व्यक्त कराल? मुख्यमंत्री काय सांगाल? आमची इच्छा आहे, तुम्ही जर राजीनामा नाही घेतला तर आम्ही धडक मोर्चा काढू मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवर. आणि दुसरी गोष्ट, ती त्याच्या बरोबर सह आरोपी करा, चाकणकर बाईला सह आरोपी करा. आज महिला आयोग अध्यक्ष, महिलांची रक्षा तुझ्याकडे होती तर तू तिथे सावज घाऊन देत होती का काय त्या माणसाला? आणि तो नालायक माणूस बलात्कार करत होता. 500 महिला पीडित आहेत, 500 महिला आज त्या समोर यायला घाबरतायत कारण का त्यांचे संसार उद्ध्वस्त होतील. ही बाई अशी एका वर्षापूर्वी जेव्हा एका पत्रकारांनी ते ओपन केलं होतं तेव्हाच खरं तर हे सगळं बाहेर आलं पाहिजे होतं. पण या बाईंनी त्या पत्रकाराला दाबलं, त्याला माफी मागायला लावली. म्हणजे हिचा निश्चित हात आहे तेव्हा तर तिने हे थांबवलं. त्या एका वर्षात जेवढ्या महिलांवर अत्याचार झाले त्याची आरोपी ही आहे. मग हिच्यावर गुन्हा दाखल करा. चाकणकर बाईवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. भरणे मामा त्यांची बाजू घेतल्यासारखं बोलतात. आंदोलनाचा आमचा मुद्दा एकच आहे, महिलांना न्याय मिळावा, महिलांना सुरक्षा मिळावी. ही बाई जर त्या पदावर असेल तर आमच्या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित अजिबात नाहीये. ही त्यांच्या शरीराचे सौदे करते अशा नालायक माणसाकडे. कालपासून म्हटलं जाते की रुपाली चाकणकर नॉट रिचेबल आहे. ती ज्यांना रीच होते त्यांना रीच होत असेल ना, तुमच्यासाठी तर नॉट रिचेबलच राहणार. तिला जिथं रीच व्हायचंय तिथं तिची परफेक्ट रीच आहे. फार्म हाऊस, बंगला, याच्या भंडारकर रोडचा फ्लॅट बराच आहे. अशा ठिकाणी ते अवेलेबल असतील. तिथं तुम्ही तुमच्याकडे तो नंबर पण नसेल ना, त्यामुळे तुमच्याकडे ते आउट ऑफ रीचच असणार. भरणे मामा त्यांची बाजू घेताना दिसतंय. आता रीच मधले आहेत ना त्यांच्या. भरणे मामानी बाजू घेतली, विचार तर केला पाहिजे ना. अहो तुम्ही कुणाची बाजू घेतलाय? तुम्ही बघताय मग टीव्ही बातमी देणारे खोटे आहेत का? फोटो खोटे आहेत का? व्हिडिओ पाय धुतानाचा खोटा आहे का? केक भरवतानाचा फोटो खोटा आहे का? तो माणूस लघवी महिलांना पाजताना व्हिडिओ आलाय तो खोटा आहे का? लाज वाटली पाहिजे ना. तुम्ही आमदार आणि मंत्री होता, काय बोलता तुम्ही? तुम्ही लाभार्थी आहात का म्हणून तिची बाजू घेताय का? मी सरळ आरोप करेन की तुम्ही लाभार्थी आहात म्हणून तिला वाचवताय. काही तुम्ही व्यंगचित्र देखील आणले, काय नक्की त्या व्यंगचित्राबाबत सांगा. हे व्यंगचित्र जे आम्ही आणले त्याच्यामध्ये आम्ही त्याला एप्स्टीन फाईलचं नाव दिलेलं आहे. आणि हा गावठी बाबा. एप्स्टीन फाईल मध्ये जे घाणघाण कृत्य झाली त्याच्यापेक्षा भयानक कृत्य म्हणजे मूत्र प्यायला देणं, याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? म्हणजे तुम्ही 1 वर्षाने त्या माणसाला वाचवलं आणि हा जो बाण ठेवला आम्ही ते म्हणजे तो सगळ्यांना सांगतो की तू माझ्याबरोबर अफेअर कर, माझ्याबरोबर अफेअर कर, त्याचं द्योतक हे. आपली मागणी काय आहे? मी पुन्हा एकदा सांगते, आमची मागणी हीच आहे की चाकणकर बाईचा राजीनामा घ्यावं, आमच्या महाराष्ट्राच्या महिलांना सुरक्षा द्यावं आणि दुसरं याच्या बरोबर तिच्यावरही सह आरोपी करून गुन्हा दाखल करा. कारण का जेवढा तो गुन्हेगार आहे तेवढीच रुपाली चाकणकर गुन्हेगार आहे.